MHT CET 2025 ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. स्क्रुटनी सेंटरवर जाऊन जर फिजिकल स्क्रुटनी हा पर्याय निवडला असेल तर तिथे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड केलेले आहेत. व्हेरीफाईड अँड कन्फर्मचा मेसेज त्यांना आलेला आहे. आता महत्वाची जी पायरी आहे ती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं, कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक जो आहे तो खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी, जेणेकरून युट्यूब अल्गोरिदमला कळतं की हे सर व्हिडिओ चांगले बनवत आहेत, तर हा व्हिडिओ अल्गोरिदम मध्ये टॉप रँकिंगला येतो. तुमचा एक लाईक खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. मी आलेलो आहे की cetcell.mahacet.org या वेबसाईटवर आलेलो आहे. आणि जेव्हा मी इथे कॅप प्रोसेस मध्ये इथे ड्रॉप डाऊन मध्ये 2025-26 या वेबसाईटवर जातो, तेव्हा मला असं अशा रीतीने हे सर्व मिळतं. ओके, आता आजपर्यंत तरी इथे युजर मॅन्युअल मराठी ही इम्पॉर्टंट लिंक शेवटची आहे. अजून इथे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल ओके, इथे इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊया. इम्पॉर्टंट डेट्स मध्ये इथे इम्पॉर्टंट डेट्स मध्ये 18 तारखेला पहा, आज 17 तारीख आहे. 18 तारखेला म्हणजे उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये कोणत्या गोष्टी चेक करायच्या मी गेल्या वर्षाची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वरून तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या वर्षीच्या आल्यानंतरही मी एखादा व्हिडिओ बनवेन. ओके, आता गेल्या वर्षीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी इथे ओपन केली. ती मेरिट लिस्ट हजारो पानांची आहे म्हणून लोड व्हायला वेळ लागतो. पहा, PCMMH मेरिट लिस्ट FE 2024 ही गेल्या वर्षीची मेरिट लिस्ट आहे. आता ही मेरिट लिस्ट जेव्हा आपल्या समोर येते, आपण सर्वात अगोदर चेक करायचं की हे जे सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल काय आहेत आणि ते कशासाठी आहेत, कोणत्या इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेल्या आहेत मेरिट लिस्ट मध्ये. पहा, इथे मी झूम इन करतो आणि व्यवस्थित पहा. नोट, हा जो सिम्बॉल आहे डॉलरचा इंडिकेट दॅट कॅन्डिडेट हॅज अपलोडेड द रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट जोडलेली आहे त्यांच्या समोर हा सिम्बॉल असेल. ओके, पुढे आता हा @चा सिम्बॉल जो आहे तो कोणत्या विद्यार्थ्यांच्या समोर असेल तर इंडिकेट दॅट कॅन्डिडेट हॅज अपलोडेड द रिसिप्ट ऑफ EWS सर्टिफिकेट. म्हणजे EWS कॅटेगरीच्या कॅन्डिडेटने काही रिसिप्ट अपलोड केली असेल तर तो सिम्बॉल येईल @चा. पुढे हा हॅशचा सिम्बॉल जो आहे तो कोणत्या विद्यार्थ्यांच्या समोर येणार आहे. इंडिकेट दॅट कॅन्डिडेट हॅज अपलोडेड द रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिलियर NCL सर्टिफिकेट. ओके, म्हणजे हे जे सिम्बॉल आहेत हे सिम्बॉल डॉलरचा, @चा आणि हॅश हा सिम्बॉल आपल्या कॅटेगरी समोर आहे का हे चेक करायचं आहे आणि त्यानुसार पावले उचलायची. म्हणजेच तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळी त्या सर्टिफिकेटचे रिसिप्ट जोडलेले, अपलोड केलेले. ओके, मग आता जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आले असतील, कारण डॉक्युमेंट्स अपलोड करून खूप दिवस झालेले आहेत, जर ते कास्ट व्हॅलिडिटी किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आलं असेल, EWS सर्टिफिकेट आलं असेल तर ते तुम्ही आता 18 तारखेला जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा आपल्या नावासमोर हा सिम्बॉल आहे की नाही हे चेक करायचं, जर आपण रिसिप्ट जोडली असेल तर. आणि त्यानुसार ते डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. मग
जो मधला कालावधी आहे 19, 20 आणि 21 या 3 दिवसांमध्ये हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येईल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? आतापर्यंत सीईटी सेलकडे जो काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे त्या डेटाच्या माध्यमातून ही एक प्राथमिक यादी असते, प्रिलिमिनरी लिस्ट किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याला म्हटलं जातं. मग या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील आणि त्या डॉक्युमेंटसाठी अप्लाय केलं असेल तर त्याचे रिसिप्ट जोडलेले असतात. आत्ताच आपण ते पाहिलं. म्हणजेच ही एक प्राथमिक यादी आहे. ठीक आहे, ही फायनल नाही. फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे? 24 तारखेला. तेव्हा आपण आपल्याला रँक कळेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वरून आपल्याला आपल्या पर्सेंटाईल वरून एक अंदाज येतो की आपला रँक किती येऊ शकतो फायनल मेरिट लिस्ट मध्ये. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महत्वाची आहे का? तर हो, महत्वाची आहे. का महत्वाची आहे? हे सिम्बॉल जे आहेत, हे सिम्बॉल जर तुमच्या कॅटेगरी समोर आले असतील तर नक्कीच तुम्ही रिसिप्ट जोडलेली आहे आणि तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे अपलोड करण्यासाठी. आता अजून एक गोष्ट इथे या मेरिट लिस्ट मध्ये इथे नोट. आता जे काही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत पहा, फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स डिसॅबिलिटी नेचर मस्ट बी परमनंट असलं पाहिजे. म्हणजे मी आज डिसेबल आहे आणि उद्या नाही असं नाही. मी डिसेबल आहे तर परमनंट डिसेबिलिटी असली पाहिजे. ओके, आणि ती किती असली पाहिजे? 40% बेंचमार्क इज रिक्वायर्ड. ही जी नोट आहे ही का शासनाने कंपल्सरी केलेली आहे? तुम्हाला कदाचित मागच्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये झालेल्या घटनांवरून माहीत असेल. 40% benchmark is required according to the rule if you have submitted the wrong document. जर एखाद्या व्यक्तीने पीडब्ल्यूडी चं रॉंग डॉक्युमेंट अपलोड केलं असेल and it has been verified at SC स्क्रुटिनी सेंटर वर जर तुम्ही व्हेरीफाय केलं असेल, रॉंग डॉक्युमेंट सबमिट केलं असेल, ते व्हेरीफाय केलं असेल, युअर ऍडमिशन विल बी कॅन्सल्ड. ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. यू कॅन एडिट अँड अपलोड डॉक्युमेंट इन द ग्रेव्हियन्स पिरियड. जर असं चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर ते ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये ते डॉक्युमेंट काढून टाका. ओके, जर चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर त्यांनी सांगितलं यू कॅन एडिट अँड अपलोड डॉक्युमेंट इन द ग्रेव्हियन्स पिरियड. म्हणजेच जे काही आता काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते बोर्डचे मार्क्स जे आहेत, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या रॉंग अपलोड केल्या, म्हणजे रॉंग माहिती दिली जाते. अशी ही चुकीची माहिती जी आहे ते सीईटी सेलला कळते. हो, काही रॉंग डॉक्युमेंट्स असतील तर अशी काही चूक तुमच्याकडून अजाणतेपणी झाली असेल तर ती तुम्ही या ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये करेक्ट करू शकता. ठीक आहे. आता अजून इथे कॅटेगरीमध्ये ते सिम्बॉल कसे येणार आहे हे मी गेल्या वर्षीच्या इथे पहा. आता इथे पहा, NT2 NTC हा डॉलरचा सिम्बॉल आला, म्हणजे रिसिप्ट जोडलेली आहे. अशा रीतीने तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये त्याच्या पुढे सिम्बॉल येणार. OBC डॉलरचा सिम्बॉल आहे, पाहिजे. ओके, मग असे काही सिम्बॉल तुमच्या कॅटेगरीच्या पुढे आहेत का हे चेक करायचं. बेटा मला ते सिम्बॉल, हा हे पहा, NT3 डॉलरचा सिम्बॉल आहे. असे सिम्बॉल तुमच्या कॅटेगरी पुढे आहेत का? अजून मी एखादा एक्झाम्पल देईन. आता काहींच्या पुढे डॉलर किंवा @ असे एकापेक्षा जास्तही सिम्बॉल असू शकतात. SCBC कॅटेगरी डॉलरचा सिम्बॉल म्हणजे रिसिप्ट जोडलेली आहे. SCBC कॅटेगरी डॉलरचा, हा आता हे पहा, SCBC कॅटेगरी डॉलरचा सिम्बॉल आहे आणि हॅशटॅग सुद्धा आहे. म्हणजे या व्यक्तीने 2 रिसिप्ट जोडलेले आहेत आणि त्या व्यक्तीला इथे पहा, हा डॉलरचा सिम्बॉल आहे आणि हॅशटॅग.
म्हणजे डॉलरचं सिम्बॉल कशासाठी आहे? कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आणि हॅशटॅग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी. म्हणजे असंही होऊ शकतं की एक सिम्बॉल किंवा दोन सिम्बॉल तुम्ही जेवढ्या रिसिप्ट जोडल्या असतील तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट नसताना, तर त्या रिसिप्टचे सिम्बॉल जे आहेत ते तुमच्या कॅटेगरी समोर येणार आहेत. मग या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये हे सिम्बॉल आपण स्वतःहून चेक करायचे आहेत. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट खूप महत्वाची आहे. ती प्रत्येक विद्यार्थ्याने चेक करायची आहे. उद्या ती लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ही काळजी घ्या. तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये छानपैकी नाव येईल. म्हणजेच काही टेन्शन नसणार असं. अ, ही माहिती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. व्हिडिओजला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना हा चॅनल जो आहे तो शेअर करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.